परत एकदा नमस्कार. मी दीपाली वर्ल्ड अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही इंट्रोमध्ये बघितलंच असेल, की मी आज तुमच्यासोबत जे आहे तर माझं जे आहे तर रात्रीचं किचन क्लीनिंग रुटीन जे आहे तर ते शेअर करणार आहे. तर बरेच दिवस झाले तुमच्यासोबत मी रुटीन शेअर केलेलं नव्हतं, तर म्हटलं चला आज शेअर करूया. तर इथे तुम्ही बघू शकता तर रात्रीचे 9 वाजले होते आणि आमच्या सगळ्यांची जेवणं वगैरे जे आहे तर ते सगळं काही झालेलं होतं आणि त्यानंतरची जी आवराआवर असते जेवण झाल्यानंतरची, तर तीच मी जी आहे तर इथे करत होती. तर सगळ्यात अगोदर जे आहे तर भाजी वगैरे आपली उरलेलीच असते रात्रीची थोडीफार, तर ती सगळ्यात अगोदर काढून घेतली आणि ती फ्रीजला ठेवून घेतली आणि त्यानंतर जे आहे तर गॅसवर जो सगळा काही पसारा होता तर तो एका साईडला करून घेतला आणि अलीकडेच जे आहे तर गॅसच्या शेगड्या वगैरे ज्या होत्या तर त्या देखील मी पाण्यामध्ये थोड्या वेळ बेसिनमध्ये भिजत ठेवलेल्या होत्या. तर रोजच्याच रुटीनमध्ये माझे जे आहे तर मी अशा पद्धतीनेच काम करते. तर माझे जे संध्याकाळी आपण चहा पाण्याचे जे भांडे पडलेले असतात बघा, 4 ते 5च्या दरम्यान चहा वगैरे घेतला की त्यानंतर जे आहे तर थोडीफार ही भांडी पडतातच. तर मुलांचे टिफिन वगैरे स्कूलवरून आल्यावर तर ती जी भांडी असतात तर ती वाळवायला मी थोडा वेळ ठेवत असते, जेणेकरून माझा स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झालं की ती कोरडी होतात आणि त्यानंतर ती कोरडी वगैरे झाली की मग मी ट्रॉलीमध्ये त्याला असं रात्रीचं जेवण झालं की त्यानंतर जे आहे तर ट्रॉलीमध्ये सेट करून घेत असते. कारण की ट्रॉलीमध्ये आपण लगेच ओले भांडे ठेवले तर त्याला जे आहे तर झुरळ होण्याची पण शक्यता असते आणि त्यानंतर जे आहे तर आपण फर्निचर आपलं खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी जे आहे तर त्याला अगोदर ड्राय होऊ देते आणि रोजच्याच रुटीनमध्ये माझं हे आहे. तर सगळ्यात अगोदर जे आहे तर सगळे भांडे बघू शकता तुम्ही. भांडे काही रात्रीच्या जेवणात एवढं जास्त काही पडत नाही, कारण की मी स्वयंपाकाचे भांडे जे असते तर ते स्वयंपाक झाल्यावर संध्याकाळचे लगेच घासून घेत असते. तर अगोदर जे आहे तर पूर्ण खरकटं वगैरे जे आहे तर मी काढून घेतलेलं होतं, जेणेकरून आपल्या किचनमध्ये जे आहे तर रात्रीच्या वेळेस डास, चिलटं वगैरे पण होत नाही आणि त्यामुळे झुरळ देखील होत नाही. कारण झुरळ होण्याचं एकच कारण असतं, की झुरळ यामुळे होतात, की आपण रात्री जर का भांडी तशीच ठेवले ओट्यावर आणि त्यानंतर त्यातलं खरकटं देखील बिलकुल काढून नाही घेतलं, तर त्यामुळे जे आहे तर त्यावर झुरळ होण्याची शक्यता असते. तर माझ्या पण ट्रॉलीला आता 2 वर्ष झालेत, तर अजून देखील झुरळ वगैरे जे आहे तर ट्रॉलीमध्ये कधीच काही झालं नाही. कारण की रोज रात्री जे आहे तर मला कितीही उशीर झाला, तरी देखील मी जे आहे तर किचन ओटा वरची जी भांडी वगैरे असतात तर ती घासल्याशिवाय, बेसिन घासल्याशिवाय आणि त्यानंतर जे आहे तर पूर्ण किचन क्लीन केल्याशिवाय कधीही झोपत नाही. भलेही त्याला 11ही वाजो किंवा 11:30 वाजो किंवा 12 वाजो, जोपर्यंत माझं किचन वगैरे क्लीन होत नाही तोपर्यंत मी झोपतही नाही. कारण की मलाच ते असं म्हणजे बिलकुल करमल्यासारखं वाटत नाही. असं वाटतं की काहीतरी गोष्टी अर्धवट राहिल्या आणि त्यामुळे पण होतं. आणि अजून एक गोष्ट ही, की आपण घरामध्ये रात्रीचे भांडे पडू दिले तर लक्ष्मीचा देखील आपल्या घरामध्ये वास राहत नाही. त्यामुळे जो आहे तर आपल्याला अशा पद्धतीने जे आहे तर रोज रात्री क्लीनिंग केलीच केली पाहिजे. तर माझी जी भांडी जे आहे तर मी विमचं डिशवॉशर यूज करते मी. तर त्याने जे आहे तर पूर्ण भांडी क्लीन करून घेत असते. तर इथे जे आहे तर माझे आता भांडे वगैरे सगळे जे आहे तर ते मी ते घासून घेत आहे. आणि अजून एक मला विचारायचं होतं, की ज्या माझ्या ताई मैत्रिणी ज्या आहेत तर व्लॉग बघत असतील, तर त्यांना कशा पद्धतीचे व्लॉग तुम्हाला बघायला आवडतील हे देखील मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी मागच्या वेळेस जेव्हा माझं रात्रीचं झोपण्या अगोदरचं जे रुटीन आहे, पूर्वतयारी सकाळची मुलांच्या स्कूलची जी आहे तर तुमच्यासोबत शेअर केली होती. तर त्या ज्या व्हिडिओला आहे तर सगळ्यांनी खूप छान आणि भरभरून प्रेम दिलं होतं आणि त्यामुळेच जे आहे तर मला असं वाटलं, की बहुतेक तरी तुम्हाला माझे रुटीनचे जे व्लॉग आहेत डेली रुटीनचे
ते बघायला आवडत असतील. जर खरंच तुम्हाला आवडत असतील तर मला तुम्ही जे आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इथून पुढे जे आहे तर मी काही चेंजेस जे आहे व्लॉगिंगमध्ये तर ते करायचे ठरवलेले आहेत. जेणेकरून कारण की प्रत्येकाला जे आहे ना तर प्रत्येक लेडीजला म्हणजे दुसऱ्याच्या याच्यामध्ये डेली रुटीन कोणाचं कशा पद्धतीने असतं हे बघायला आवडतं. तर त्याच पद्धतीने मी देखील व्लॉगमध्ये थोडंसं चेंजेस करणार आहे. त्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीने बघायला आवडतील तर ते पण मला नक्की सांगा. तर माझी भांडे वगैरे झाली तर त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे गॅसच्या कड्या वगैरे ज्या आहेत तर मी भिजत ठेवलेल्या होत्या, तर भांड्यांबरोबर त्या देखील क्लीन करून घेतलेल्या होत्या. आणि त्यानंतर जे आहे तर मी डिशवॉशरनी जे आहे तर गॅस पूर्ण घासणीने आहे तर स्वच्छ घासून घेते. तर मी असं काही म्हणजे रोजच गॅस घासत नाही. का दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तरी मी गॅस हा जो आहे तर घासणीने लिक्विडने स्वच्छ करून घेत असते. आणि त्यानंतर वरची जी टाईल्स आहे ना, तर ती पण मी पूर्ण स्वच्छ करून घेतलेली. कारण की आपण काय ना कुकर वगैरे जे आहे तर ते लावत असतो. तर त्याचे जे शितोडे वगैरे असतात, पाणी जे असतं तर ते तिथे भरपूर प्रमाणात उडतं. तर त्यामुळे आपल्याला जे आहे तर अशा पद्धतीने रोजच्या रोज जर आपण साफ करून घेतलं भांडे वगैरे घासताना आणि किचन ओटा क्लीन करताना, तर आपल्याला म्हणजे ते एकदमच क्लीन करायला जे आहे तर ते जड वगैरे जात नाही जास्त आणि किचनही आपलं नेहमी क्लीनच दिसतं. तर मी पाण्याने जे आहे तर गॅस सगळं व्यवस्थित अगोदर घासून घेतलं आणि त्यानंतर पाण्याने जे आहे तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि किचन ओट्याला देखील मी पूर्ण जे आहे तर घासणी फिरवून घेत असते, जेणेकरून काही पिठाचं वगैरे चिकट काही पडलेलं असेल तर ते निघून जातं. आणि माझा हा जो किचन ओट्यावरची जी टाईल्स आहे ना, तर म्हणजे सॉरी किचन ओटा जो आहे ना, तर ती पण एका प्रकारची फरशीच आहे. तर त्याला आहे ना मला रोजच घासावं लागतं घासणीने, नाहीतर लगेच त्याच्यावर जे आहे तर व्हाईट कलरचे पाण्याचे डाग वगैरे जे आहे तर ते पण दिसतात आणि मग ते मलाच नकोसं वाटतं. तर त्यासाठी जे आहे तर मी रोज अशा पद्धतीने ना तर किचन क्लीन करते आणि माझं किचन ओटा जास्त खराब देखील होत नाही. कारण की माझी एक सवय आहे, की मी चहा जरी केला तरी चहा वगैरे झाल्यावर लगेच गॅस क्लीन करून घेत असते आणि ओटा देखील स्वच्छ कपड्याने पुसून घेत असते. तर मी इथे जे आहे तर अगोदर ओल्या कपड्यांनी जो आहे तर गॅस वगैरे सगळं काही आहे तर तो स्वच्छ करून घेतला. तर अगोदर आपण पाण्याचे ओला करून जो कपडा आहे तर त्याने सगळं स्वच्छ करून घेतलं, की त्यानंतर जो आहे तर ड्राय जो कपडा असतो तर तो ड्राय कपड्याने आपण स्वच्छ करून घ्यायचं असतं. जेणेकरून त्यावर जे आहे तर पाण्याचे डाग वगैरे जे आहे ना तर दिसत नाही. आणि त्यानंतरच जे आहे तर माझं सगळं काही ओटा क्लीन झाल्यानंतर मी जे आहे तर बेसिन जो आहे तर तो पूर्ण क्लीन करत असती. आणि त्याबरोबर जे वरचे जे आपण इथे बेसिनजवळ नळ वगैरे बसवलेले असतात, तर त्याला देखील आपण व्यवस्थित घासणी वगैरे मारून घेतली पाहिजे, जेणेकरून जे आहे तर ते देखील स्वच्छ राहतात. तर माझ्या रोजच्याच रुटीनमध्ये जे आहे तर मी अशा पद्धतीनेच कामं करते, जेणेकरून सकाळी उठल्यावर देखील मला अगदी फ्रेश वाटतं. कारण किचनमध्ये काम करायला आहे ना, तर आपल्याला या गोष्टी आपण बघितल्या, की आपल्याला देखील खूप असा उल्हास येतो. तर त्याच्यामुळे सकाळी कधीही आपण उठून त्या जेव्हा किचनमध्ये जाऊ, तर आपल्याला अगदी फ्रेश वाटतं आणि कुठलंही काम करायला असं आळस वगैरे येत नाही. आणि आपलं किचन जे देखील आहे तर ते एकदम क्लीन राहतं. आणि रात्रीच्या वेळेस जर का आपण भांडे वगैरे पडू दिले तर सकाळी ते तर आपल्यालाच घासावे लागणार आहे. त्यापेक्षा जे आहे तर ही एक रुटीनमध्ये आपल्या जर का बदल आपण करून घेतला तर बरीचशी कामं आणि बराचसा वेळ जो आहे तर तो आपला सकाळचा वाचू शकतो. आणि भांडे वगैरे जे आहे मी तर म्हणते की रात्रीच क्लीन करा, कारण की यामागे ना शास्त्रीय कारण देखील आहे. तर चला तर माझ्या अशा पद्धतीने जे आहे तर किचन क्लिनिंग जे आहे तर ते पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे देखील नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकता की रात्री किचन क्लीन केल्यावर किती छान आणि स्वच्छ वाटतं. तर अगदी फ्रेश वाटतं. तर अशा पद्धतीने माझं हे जे आहे तर रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीन आहे. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्यासाठी शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.